हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आईसाहेबांच्या शुभदर्शनाने आजच्या व्लॉगची छान सुरुवात करूया. आज नित्यनेमाची छान सुंदर अशी देवपूजा मनसोक्त केली. छान सुगंधी फुलं असले ना की पूजा करायलाही मजा येते. तुम्ही पण रामांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. आता छान अशी संध्याकाळ झाली होती. दिवसभर इतकी नंतर गडबड झाली की मला शूट करायला वेळच मिळाला नाही. संध्याकाळचा सनसेट कॅप्चर करायचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण तो सूर्य तोपर्यंत गायब झाला. पण खूप छान शांत संध्याकाळ होती. आज पाऊस बिलकुल नव्हता, पण ढगाळ वातावरण होतं आणि छान असं ऊन मध्येच पडत होतं, मध्येच ढगाळ वातावरण होतं. खूप छान वाटत होतं आणि आपलेच व्लॉग टीव्हीवर मस्त आई एन्जॉय करत होती संध्याकाळी. मी गुपचूप शूट घेतलं तिचं. आपलेच व्लॉग टीव्हीवर बघायला खूप मजा येते. आणि सध्या हे बाबांचं रुटीन आहे. वेगवेगळ्या देश विदेशातल्या त्यांना देशाची अशी खाण्यापिण्याची लाईफस्टाईल, ट्रॅव्हल व्लॉग्स बघायला खूप आवडतात. तर आम्ही गुगल टीव्हीवर त्यांना असे व्हिडिओ लावून देतो आणि ते खूप एन्जॉय करतात. आणि ते बघता बघता मग त्यांचे 2-3 तास आरामात निघून जातात. जेवण करता करता बघतात आणि बाबा पण ते बघत होते. तोपर्यंत आम्ही पण गुपचूप शूट केलं बाबांचं नाहीचं. आज शुक्रवारची पूजा मांडली. छान देवीचे स्तोत्र म्हटले. छान मनसोक्त पूजा झाली. खूप समाधान वाटते. सगळीकडे धूप फिरवला घरात. प्रसन्न असं वाटत होतं. छान वातावरण, छान एकदम. या पूजेमध्ये लाल फूल खूप महत्त्वाचं असतं. आई लक्ष्मीला लाल फूल खूप प्रिय आहे. हाय हॅलो शुभ संध्याकाळ सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मस्त आमचा आज रिलॅक्स डे होता. सगळ्यांनी आज घरीच आम्ही विश्रांती घेतली, कारण ना खूप धावपळ झाली 2-3 दिवस. आणि परवा शूट करता करता भिजलो, तर सर्दी खोकल्या पण झाले होते सगळ्यांना. तर आज मस्त आराम केला आहे. आणि संध्याकाळी आता मस्त एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवली तुमच्यासाठी. कुंदगुळे म्हणतात त्याला. तर त्याची रेसिपी मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. हा साताऱ्याकडील पदार्थ आहे आणि आम्ही नेहमी करत असतो. आमच्याकडे खूप आवडतो हा पदार्थ सगळ्यांना. तर म्हटलं आज माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर पण हे शेअर करते. तुम्ही पण नक्की करून बघा. इन्स्टंट रेसिपी आहे, 10 मिनटात होतं. पुरीचा प्रकार आहे. तिखट पुरी तुम्ही म्हणू शकता. मिरची वाटून टाकलेली तिखट पुरी. आणि छान 7-8 दिवस ही टिकते, पण प्रवासात पण तुम्ही नेऊ शकता. आणि मस्त डब्यात न्यायला एक पिकनिकच्या यायला वगैरे अप्रतिम आहे. आणि याच्याबरोबर भाजीची पण गरज नाही ना, लोणच्याची गरज नाही, कशाचीच नाही. नुसती खाल्ली तर इतकी सुंदर लागते. किंवा संध्याकाळच्या बुकेची वेळ किंवा डिनरचा मेनू, लंचचा मेनू तुम्ही कुठेही हिला समाविष्ट करू शकता. तर ही कुंदगुळेची रेसिपी मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कुंदगुळे करण्यासाठी आपल्याला 3 पिठं घ्यायचे आहेत. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ तिन्ही समप्रमाणात घेतले मी. 1 मोठी वाटी भरून तिन्ही समप्रमाणात घ्यायचे. ज्वारीच्या पिठामुळे चव खूपच सुंदर लागते. भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची. नंतर ओवा, जिरं, लसूण आणि 4-5 हिरव्या मिरच्या. तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरच्या तुम्ही घेऊ शकता. हे सगळं मिक्सरला 10 ठेचा आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ओवा, जिरं, लसूण आणि मिरची. आणि आता याच्यामध्ये मी आता पुढचे इन्ग्रेडियंट्स दाखवते काय काय टाकायचं ते.
आता सर्वात आधी आपण तो ठेचा वाटून घेतलाय, तो टाकून घ्यायचा पिठामध्ये. मिरची, लसूण, ओवा, जिरं वाटून टाकलं आहे आपण. आता हळद टाकून घ्यायचे. पुरीला सुंदर रंग येतो छान. मग धणे जिरे पूड थोडी टाकली. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं. आणि थोडी साखर. साखरेने पण पुरीला रंग खूप सुंदर येतो. आता हे सगळं मिक्सचर आधी कोरडं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तो ठेचा सगळीकडे पिठाला छान लागला पाहिजे. असं हाताने सगळं छान चोळून घ्यायचं व्यवस्थित. आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच ते मिश्रण थोडंसं आपलं उरलेलं असेल ना, त्यातच पाणी टाकून त्या पाण्यात मी सगळे मळून घेतलं. आता थोडं थोडं पाणी टाकत मळायचं. आपल्याला जास्ती सैलही नाही करायचे आणि जास्ती घट्ट पण होऊ द्यायचं नाहीये. थोडं थोडं टाकत हळूहळू मळायचं आहे. हे असा गोळा तयार झाला की त्याला तेल लावून जरा 5 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत तेल तापत ठेवून द्यायचं आहे. काय मळलं की लगेच करायच्यात आपल्याला. तयारी होईपर्यंत 5 मिनटं तो मुरतो पण छान. छान असं तेल लावून ठेवलेलं आहे. आता लाटायला घेऊया. एक मोठा गोळा घेऊन अशी मोठी पुरी लाटून घ्यायची आहे. आणि ही जास्ती पातळ करायची नाही, जरा जाडसरच लाटायची असते ही पुरी. आणि लाटताना पीठ अजिबात लावायचं नाही. वाटलंच तर तेल लावायचं लाटताना, पण पिठामुळे मग ना सगळी पुरी तेल जास्ती पाणी पिते आणि ते सगळं तेलकट पुऱ्या होतात. हे आता वाटीने अशा पुऱ्या मस्त आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. सुकं पीठ बिलकुल वापरायचं नाही आहे. आणि तेल छान तापलं ना की मग एक एक पुरी सोडून घ्यायची. आणि खालच्या बाजूने आधी पुरी छान शेकू द्यायची. सारखी उलटापालट केली ना की मग पुरी खूप तेल पिते. एक बाजू पूर्ण झाली की मग उलटवायची आपल्याला छान. असं वरतून त्याला तेल सोडत राहायचंय, मग ती फुगते आपोआप. आता इथे थोडं तेल तापायचं होतं. एकदा तेल तापलं की पुऱ्या मस्त फटाफट फटाफट होतात. हे फायनल आपला किती सुंदर दिसत आहेत ना पुऱ्या. आणि झाल्या पण खूप छान होत्या टेस्टला. आणि एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतात. आणि त्याच्याबरोबर काहीही न घेतलं तर तरी नुसत्या खायला सुद्धा खूप मस्त लागतात. तुम्ही पण नक्की करून बघा. आता शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस आहे. मस्त पावसाळी वातावरण आहे बाहेर. अशा खमंग खुसखुशीत पुऱ्या नक्की ट्राय करून बघा. आणि कसा झाला मला पण तुमचा रिव्ह्यू कळवा. आम्ही तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. त्या शेवटी संपून पण केला 15 मिनटात. केल्या संपल्या पण. खूप आवडलं सगळ्यांना. तिथे मस्त आता आमचं फटाफट पुऱ्या करणं चालू होतं. आणि बाहेर गरमागरम पुऱ्या आम्ही सर्व करत होतो. खूप आवडलं सगळ्यांना. आणि खूप दिवसांनी मी केला, बऱ्याच दिवसांनी केला. हा पदार्थ फार आवडायचा आमचा. पण असं मध्येच आपण मध्ये गॅप पडला की विसरायला होतं ना, तसा हा पदार्थ विसरले होते. पण आता सगळे म्हणाले नेहमी करत जागं, किती छान लागतो. खूप खुश झाले. आणि आपलं नेहमीचं पालक डाळ टाकून भाजी पोळ्या ते तर सगळं केलंच होतं मी. हे मस्त गरमागरम पुऱ्या तळून काढणं चाललंय. कशी झाली आहे?
आखाड पण तळायचा होता ना. आखाड पण तळतात ना, आता संपत आला आपला. आमचा ॲक्च्युली तळण करणं उशीरच झाला, तर म्हटलं आज छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू. रिव्ह्यू आपल्याला मिळाले. या आता खायला मस्तपैकी गरम गरम पुऱ्या. एकदम छान. अगदी म्हणजे मी कसं 12वीला कॉलेजमधून 7 वाजता यायची ना संध्याकाळी, तर तेव्हा तुम्हाला तळून द्यायची आई. मला ही कुंडगुळे तळून द्यायचे आणि इतकं छान वाटतं ना खायला, म्हणजे ते आठवणी ताज्या झाल्या कॉलेजच्या. आवडलं ना? हो. एन्जॉय. संध्याकाळी आमचे मस्त आवडीचे गाणे ऐकत ऐकत आम्ही मस्त पुऱ्या एन्जॉय केल्या. सो फ्रेंड्स, आपली कुंदगुळीची रेसिपी हिट झाली आहे. पुऱ्यांचा पूर्ण खात्मा झालेला आहे. सगळ्यांना आवडलं. हो, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. आणि रेग्युलर आपलं जेवण पण बनवलंच होतं. वरण भात भाजीपोळी आपलं ते तर असतंच, कारण यांना पथ्याचं जेवण आहे ना, तर तेही करायचंच असतं. ते पण केलं, पालकची डाळ टाकून भाजी पोळी. आणि आपले कुंदगुळे मस्त हिट झाले. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला फीडबॅक द्या कसे झाले ते. आता मौसम पण छान आहे बाहेर, मस्त पावसाळी आणि खमंग आणि खुसखुशीत होतं त्या पुऱ्या. हो, पावसाळी वातावरणात खायला छान लागतं. मस्त वाफाळता कडक चहा, आपला मस्त आल्याचा चहा आणि हे पुऱ्या तिखट पुऱ्या. नक्की करून बघा. तर असा आजचा छोटासा ब्लॉग बनवला आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश विषयाच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.